नमस्कार मंडळी. 12 नोव्हेंबर 2025 रोजी कालभैरव जयंती साजरी केली जाईल. या दिवशी भगवान शिवाने कालभैरवाच्या रूपात अवतार घेतला असे मानले जाते. या दिवशी भक्त उपवास करतात, कालभैरवाची पूजा करतात आणि नकारात्मक ऊर्जा तसेच वाईट शक्तींपासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रार्थना करतात. या दिवशी भगवान शिवाने कालभैरवाच्या रूपात अवतार घेऊन अधर्म आणि अहंकाराचा नाश केला अशी आख्यायिका आहे. कालभैरवाची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील भय, शत्रू, रोग आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते असे मानले जाते. या दिवशी पूजा केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात असेही सांगितले जाते. ही जयंती जीवनात सकारात्मकता आणि समृद्धी आणण्यास मदत करते. कालभैरव जयंतीला कालाष्टमी असेही म्हणतात. पौराणिक कथेनुसार जेव्हा ब्रह्मदेवाने भगवान शिवाचा अपमान केला तेव्हा भगवान शिवाच्या क्रोधातून कालभैरवांचा जन्म झाला. म्हणजेच या कालभैरव जयंतीच्या दिवशी भगवान कालभैरव म्हणून प्रकट झाले होते. या दिवशी भगवान शिवाचे उग्र रूप असलेल्या कालभैरवाची पूजा केली जाते. शत्रू आणि धनाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. असे मानले जाते की कालभैरवांची पूजा केल्याने मनुष्याला भीतीपासून मुक्ती मिळते. या दिवशी कालभैरवांची पूजा केल्याने नकारात्मक शक्ती, वाईट बाधा, भूतबाधा यासारख्या समस्यांचा कधीही त्रास होत नाही. अशा व्यक्तींवर कालभैरवाची नेहमी कृपा राहते. कालभैरवांना क्रोध, शक्ती आणि न्यायाचा प्रतीक म्हणून ओळखले जाते. तसेच कालभैरव पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांचा नायक म्हणून देखील गणले जाते. हा दिवस अतिशय शुभ असल्यामुळे या दिवशी आपण जे काही उपाय, सेवा करतो त्या उपायांचं आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होत असते. आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला शास्त्रांमध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात. आणि म्हणून 12 नोव्हेंबर रोजी म्हणजेच उद्या बुधवारी कालभैरव जयंतीला आपल्याला कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. ही वस्तू खाऊ घातल्याने सर्व दुःख, संकट, अडचणी, शत्रुत्रास दूर होऊन 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल. मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल. साक्षात कालभैरव हे तुमच्यावरती प्रसन्न होतील. असा हा अत्यंत प्रभावी उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये हर हर महादेव असे नक्की लिहा. तर हा उपाय आपल्याला 12 नोव्हेंबर रोजी बुधवारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय तुम्हाला करायचा आहे. कालभैरव हे शिवाच्या गणांपैकी एक मानले जाते. कालभैरवांचा जन्म शिवाच्या रक्तातून झाला होता अशी आख्यायिका आहे. कालभैरवांसोबत नेहमी एक काळा कुत्रा असतो जो त्यांचे वाहन असल्याचे मानले जाते. कालभैरव आणि कुत्रा यांचे नाते धार्मिक, पुराण आणि तांत्रिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. कोणतीही देवता आपले वाहन म्हणून त्या प्राण्यांची निवड करतात ज्यामध्ये त्यांचे गुण प्रतिकात्मकपणे दिसतात. कालभैरवांचे रूप उग्र असून कुत्रा हा देखील भयंकर प्राणी आहे. कुत्रा अंधाराला कधीही घाबरत नाही आणि शत्रूंनाही तो कधीही घाबरत नाही. कुत्र्याला तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि त्याची मालकाप्रती प्रामाणिकपणामुळे तो एक निष्ठावान रक्षक प्राणी म्हणून सुद्धा मानला जातो. त्याचबरोबर असेही मानले जाते की कुत्रा वाईट आत्मे आणि नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण करत असतो. कुत्र्याला कोणत्याही वाईट घटनांचे संकेत अगोदर मिळत असतात. आणि या दिवशी जर तुम्ही कुत्र्याला ही वस्तू खाऊ घातली तर तुमचे सर्व दुःख, संकट, अडचणी, शत्रू हे तुमच्यापासून दूर राहतील आणि तुमची दिवसेंदिवस प्रगती व्हायला सुरुवात होईल. जर तुम्हाला कोणत्याही कामांमध्ये अडथळे येत असेल, तुमचं कोणतंही महत्त्वाचं काम पूर्ण होत नसेल, सतत तुम्हाला अडचणी, अडथळे, संकट, दुःख या गोष्टींना सामोरे जावे लागत असेल किंवा एखाद्या शत्रूचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल, त्या शत्रूमुळे तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असेल, घरातील गरिबी, दरिद्री ही घरातून निघून जात नसेल, तर हा उपाय
अवश्य करून पहा. हा उपाय केल्याने तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळते. सर्व गोष्टी तुमच्या मनासारख्या घडायला सुरुवात होते. त्याचबरोबर राहू, केतू, शनीचा त्रास जो आहे तर तो सुद्धा तुमचा कमी होतो. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये तुम्हाला 1 ते 2 गुळाचे खडे टाकायचे आहेत. गूळ आणि पाणी तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये गूळ पूर्णपणे विरघळून जाईल असं तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला 1 वाटीभर गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि हे गुळाचे पाणी मिक्स करून तुम्हाला गव्हाची कणिक मळून घ्यायची आहे. यानंतर ना कणकेची तुम्हाला गोड चपाती बनवायची आहे. आता ही चपाती बनवून तुम्हाला ती एका ताटामध्ये घ्यायची आहे आणि तुम्हाला या दिवशी मोहरीच्या तेलाचा उपयोग करायचा आहे. मोहरीचे तेल घेऊन तुम्हाला आपल्या उजव्या हाताची करंगळी आणि अंगठा सोडून जे मधले 3 बोटं असतात तर ती 3 बोटं तुम्हाला त्या तेलामध्ये बुडवायची आहेत आणि त्या चपातीवरती तुम्हाला 3 लाईन ज्या आहेत तर त्या चपातीवरती ओढायच्या आहेत. म्हणजे जसे की आपण महादेवांना भस्म लावतो अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला मोहरीचे तेलाने चपातीवरती 3 लाईन ओढायच्या आहेत. आणि जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर मग काय करायचं, तर तुम्ही स्वयंपाकघरामध्ये जे पण तेल वापरता ते थोडंसं एका वाटीमध्ये घ्यायचं. त्यामुळे तुम्हाला थोडीशी चिमूटभर काळी मोहरी किंवा पिवळी मोहरी टाकायची, मिक्स करायचं आणि त्यानंतर हे 3 बोटं त्या तेलामध्ये बुडवायचे आणि त्या चपातीवरती तुम्हाला ओढायचे आहेत. यानंतर या चपातीचे तुम्हाला 2 भाग करायचे आहेत आणि तुमच्या घराजवळ जिथे कुठे कुत्रे असेल तर तुम्हाला 2 रंगांच्या कुत्र्यांना ही चपाती खाऊ घालायची आहे. मग त्यामध्ये एखाद्या रंगाचा कुत्रा असेल म्हणजे काळ्या रंगाचा किंवा पांढऱ्या रंगाचा असेल किंवा तांबड्या रंगाचा असेल तर यापैकी कोणत्याही 2 रंगाच्या कुत्र्यांना तुम्हाला ही अर्धी चपाती खाऊ घालायची आहे. जर या दिवशी तुम्हाला 2 रंगाचे कुत्रे भेटले नाही तर तुम्ही अगदी एका रंगाच्या कुत्र्याला ही चपाती खाऊ घातली तरी सुद्धा चालेल. त्यामध्ये काळा कुत्रा असेल तर अतिशय उत्तम. काळा कुत्रा हे भगवान कालभैरवांचं वाहन मानले जाते आणि म्हणून जिथे कुठे त्यांचा फोटो असतो तर त्यांच्या शेजारी काळा कुत्रा हे नेहमी त्या फोटोमध्ये असतो. आणि जेव्हा तुम्ही कुत्र्याला ही चपाती खाऊ घालणार आहे त्यावेळी तुम्हाला तुमचे सर्व दुःख, संकट, अडचणी, शत्रुत्रास दूर होण्यासाठी, प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी कालभैरवांना मनोभावे प्रार्थना करायची आहे. तसेच तुम्हाला थोडासा भंडारा ज्याला हळद म्हणतात तर ती सुद्धा त्या कुत्र्याच्या मस्तकावरती तुम्हाला लावायची आहे. जेव्हा आपण पिवळी हळद या कुत्र्याच्या मस्तकावरती लावतो तेव्हा साक्षात कालभैरवांची कृपा आपल्यावरती होते आणि आपल्याला कधीही वाईट गोष्टींची भीती वाटत नाही. आपल्यावरती जे काही संकट येतात तर त्या संकटांना सामोरं जाण्याची एक शक्ती मिळत असते. वाईट बाधा, नकारात्मकता ही आपल्यापासून दूर राहते. म्हणून हा एक उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी अवश्य करायचा आहे. हा उपाय स्त्रियांनी केला तरीही चालेल, पुरुषांनी केला तरीही चालेल किंवा घरातल्या मुलांनी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल. त्याचबरोबर जर तुमच्या घराजवळ कालभैरवांचे मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला वेळ असेल तर अवश्य दर्शन घ्या. आणि जेव्हा तुम्ही दर्शनाला जाणार आहे त्यावेळी तुम्हाला लिंबाची 11 लिंब घ्यायची आहेत आणि त्या 11 लिंबांची माळ तुम्हाला बनवून कालभैरवांना अर्पण करायची आहे. 11 लिंब नसेल तर तुम्ही 7 लिंबू घेतले तरी सुद्धा चालेल. जो पण व्यक्ती या दिवशी कालभैरवांना लिंबाची माळ अर्पण करतो त्या व्यक्तीच्या जीवनातील कोणताही शत्रुत्रास, शत्रुपीडा असेल तर तो नष्ट होतो. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला ओम कालभैरवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे. या जपाने कालभैरव हे आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्या जीवनातील सर्व दुःख, शत्रुत्रास, अडचणी, संकट हे दूर करतात. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओतील माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.